नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. एक सिक्रेट टिपसहित आज आपण पनीर मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाव किलो पनीर घेतलेले आहे आणि आता आपण कट करून ह्याचे छोटे छोटे पीस करून घेऊया. सर्व पनीरचे पीस करून झालेले आहेत. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून आपला पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत. आणि हे पीस केलेले किंवा तुकडे केलेले पनीर आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हे पनीर छान दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घेणार आहोत. आपले पनीर खरपूस भाजून झाले की आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे लांब आकारात मी चिरून घेतलेले आहेत. ते आपण आता या पॅनमध्ये टाकून एक 5 मिनिटं परतून घेणार आहोत. यामध्ये आता 1 हिरवी मिरची कट केलेली आणि 1 मोठं टमॅटोचे आपण काप करून घेतलेले आहेत. हे टाकून त्यामध्येच आपण 5 ते 6 काजू टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि 1-2 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून कांदा आणि टमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवून घेणार आहे. 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे आता आपण एकदम बारीक असे कट करून घेणार आहोत. आपल्या लसूण पाकळ्या कट करून झाल्या. 1-2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता छान असं आपलं टमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे कांदा टमॅटो आपण थंड करून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर मिक्सरचं भांडं घेऊन आपला हा थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा पनीर मसाला. पनीर मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल. आणि आता एकदम आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. आपलं पनीरच्या भाजीचं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण तोच पॅन घेऊन त्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा जिरे टाकून आपण जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये आपण बारीक कट केलेला लसूण टाकून 1 मिनिट आपण हा लसूण परतून घेणार आहोत. लसूणचा थोडा कलर बदलला की आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊया. आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यासाठी मी इथे 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. छान असा आपला मसाला पण शिजला गेलेला आहे. आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. मसाला आपण जेवढा परतू तेवढी आपली भाजी छान अशी टेस्टी चवदार होते. मी 5 ते 7 मिनिटं हा मसाला परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला पहिल्यापेक्षा खूप कमी झालेला आहे. आता यामध्येच मी अर्धा चमचा कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकणार आहे. आणि यामध्ये आपण जे शॅलो फ्राय केलेलं पनीर आहे ते टाकून घेऊया आणि मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत. यामध्येच आता आपण छान असे मसाला पनीरला लागला की अर्धा ग्लास पाणी टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत.
आणि ह्या पनीरच्या भाजीला आपण एक उकळी काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 1 मिनिट हलवून घेतलेलं आहे. पनीरच्या भाजीला उकळी आली की आता आपण जी सिक्रेट टिप्स आहे ती सांगते मी तुम्हाला. वाटीमध्ये मी 1 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे. आपल्याला जर फ्रेश क्रीम घरात नसेल तर आपण 1 चमचा मिल्क पावडर घ्यायची, त्यात पाणी टाकायचं 2 चमचे आणि त्याची छान अशी पेस्ट केलेली आपण ही पनीरच्या भाजीत टाकून घेतलेली आहे. यामुळे भाजी छान अशी चवदार होते आणि टेस्ट पण छान येते. अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी किंवा पनीर मसाला तयार झालेला आहे.